जळगावमधून मोठी बातमी समोर येते। 3 दिवसांपूर्वी चाळीसगावमधील माजी नगरसेवक महेंद्र उर्फ बाळू मोरे यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता। त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। बाळू मोरे यांच्यावर 3 दिवसांपूर्वी गोळीबार करण्यात आला होता। या घटनेत त्यांना एकूण 7 गोळ्या लागल्या होत्या। उपचारादरम्यान पहाटे रुग्णालयात त्यांचा मृत्यू झालाय। घटनेबाबत अधिक माहिती अशी आहे की मोरे यांच्यावर 3 दिवसांपूर्वी गोळीबार करण्यात आला होता। या घटनेत ते गंभीर जखमी झाले होते। त्यांना एकूण 7 गोळ्या लागल्या होत्या। त्यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना तातडीने नाशिकच्या अशोका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं। तिथं मागील 3 दिवसांपासून त्यांच्यावरती उपचार सुरू होते। मात्र दुर्दैवाने आज पहाटे 3:30 वाजण्याच्या सुमारास त्यांचा रुग्णालयात मृत्यू झालाय। या घटनेनं खळबळ उडालेली आहे। चाळीसगावमधील स्टेशन रोड भागात बाळू मोरे यांचं वास्तव्य होतं। आनंदवाडी शिंदे कॉलनी परिसरातून ते अपक्ष तसंच भाजपच्या तिकिटावरही नगरसेवक म्हणून विजयी झाले होते। त्यांच्यावर गोळीबार का झाला हे अद्याप समोर आलेले नाहीये। या प्रकरणात जे सीसीटीव्ही फुटेज हाती लागले आहेत त्याच्या आधारे तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आलेली आहे। दरम्यान राजकीय पदाधिकाऱ्यांवर मागील आठवड्याभरात गोळीबाराच्या 3 घटना घडलेल्या आहेत। उल्हासनगर, चाळीसगाव आणि दहिसर या घटना घडलेल्या आहेत। या 3 घटनेत माजी नगरसेवकांचा मृत्यू झालाय। दहिसर गोळीबारामध्ये अभिषेक घोसाळकर यांचा मृत्यू झाला, तर आज महेंद्र मोरे यांचा देखील मृत्यू झालाय।